पालघर जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळा सुरू होताच पाणी टंचाईचा प्रश्न तीव्र होतो। विशिष्ट आदिवासी भागांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता ही केवळ समस्या नसून जीवन मरणाचा प्रश्न बनली आहे। अनेक गावांमध्ये महिलांना आणि लहान मुलांना दररोज मैलोनमैल पायपीट करून पाणी आणावे लागते। काही ठिकाणी तर नागरिकांना ओढे, खड्डे किंवा दूषित पाण्यावरच अवलंबून राहावे लागते। शासनाच्या विविध योजना कागदावर दिसतात, मात्र प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे। विक्रमगड तालुक्यातील पाणी टंचाईच्या प्रश्नावरून भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल बावटा पक्ष आक्रमक झाला आहे। पाण्याच्या मागणीसाठी पक्षाने तब्बल 23 किलोमीटरचा लॉंग मार्च काढला होता। या मोर्चा दरम्यान प्रशासनाने काही मागण्या मान्य केल्याचा दावा केला गेला होता, मात्र प्रत्यक्षात त्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला। संतप्त पदाधिकारी विक्रमगड पंचायत समितीत दाखल झाले असता पाणी टंचाईचा प्रश्न अद्याप गंभीर स्वरूपात कायम असल्याचे स्पष्ट झाले। यानंतर कार्यकर्त्यांनी तालुका अधिकारी आणि ग्रामसेवक यांना सोबत घेऊन बालापूर, केगवा आणि कराचीपाडा या गावांमध्ये मोर्चा वळवला। तेथे पोहोचल्यावर वास्तव्य पाहून सर्वजण स्तब्ध झाले। गावातील नागरिक आजही ओढ्याच्या काठावर खड्डा खोदून त्यात साचणारे दूषित आणि घाणेरडे पाणी पिण्यास मजबूर आहेत। हेच पाणी आदिवासी बांधव दररोज वापरत असल्याचे भयावह चित्र समोर आले। या परिस्थितीने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी ग्रामसेवकाला त्या खड्ड्यातील पाणी पिण्यास भाग पाडले। हेच पाणी आम्ही पितो, तुम्ही प्या, असा संतप्त सवाल करत त्यांनी प्रश्नाला वास्तवाची जाणीव करून दिली। यानंतर कार्यकर्त्यांनी प्रश्नाला स्पष्ट अल्टिमेट दिला की 24 तासांच्या आत गावात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न केल्यास अधिक तीव्र आणि अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल। या आंदोलनात पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड शिरुवाग, तालुका सहसचिव कॉम्रेड प्रकाश भोये, अखिल भारतीय किसान संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड दिनेश भेकरे तसेच विश्राम गिंभळ, विजय मलावकर यांसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पाण्याच्या प्रश्नावर आता संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। ज्या गावात आजही माणसांना खड्ड्यातील घाणेरडे पाणी प्यावे लागते, त्या ठिकाणी विकासाच्या गप्पा म्हणजे केवळ दिखावा आहे। पाणी हा हक्क आहे, दान नाही। प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत तर जनतेचा संताप आणखी उग्र होणार हे निश्चित। आज आपण विक्रमगड तालुक्यात आलोय। हे कोणतं गाव आहे? केगवा, कराचीपाडा, डोंगरीपाडा, चिखलीपाड्यातला डोंगरीपाडा हे गाव आहे। ह्या गावामध्ये बघू शकता ही ताई प्रेग्नेंट आहे। गरोदर असताना सुद्धा तिला इथून 2 किलोमीटर लांब पाण्यासाठी यावं लागतंय। आणि पाणी तुम्ही बघू शकता हा कुठल्या परिस्थितीचा पाणी आहे। मगाशी आम्ही दाखवला की तो खड्डा आहे, त्या खड्ड्यामधून काढून ती लोक पाणी पित आहेत। आणि गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही तहसीलदारांवर एक मोर्चा काढला होता। त्यावेळी तालुक्याचे बीडीओना आम्ही सांगितलं होतं की आमच्या लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा। 6 महिन्यापासून आम्हाला फसवणूक केली, आम्हाला पाणी दिला नाही आमच्या लोकांना। आणि म्हणून 23 किलोमीटर जो लॉंग मार्च चालला, त्या लॉंग मार्च दरम्यान आम्ही मागणी केली की आमच्या लोकांना पाणी द्या। आणि आज आम्ही त्याचा आढावा घेतला, बीडीओना जाऊन विचारलं की पाण्याचं काय झालं, तर बीडीओ सांगतात अजूनपर्यंत झालेलं नाही। आणि मग तालुक्याचे इंजिनियर, गावचे ग्रामसेवक आणि त्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आलो। आणि आम्ही लोकांनी स्वतः पहिला तो पाणी चाखला आणि त्याच्यानंतर ग्रामसेवकांना आग्रह केला की तुम्ही सुद्धा हा पाणी प्या। तर त्यांनी पाणी पिल्यानंतर तो पाणी पुन्हा काढून टाकला, त्यांना पिण्यासारखे वाटला नाही पाणी। आणि असा पाणी स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सुद्धा आमच्या आदिवासी महिलांना पाणी पियावा लागतोय। सरकार आमच्या आरोग्याशी, आमच्या जीवाशी खेळ खेळतंय। तर आम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला आणि राज्य प्रशासनाला सांगायचं आहे की उद्यापर्यंत जर ताबडतोब ह्या लोकांना बिस्लेरीच्या पाण्याची सोय झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि मग संबंध महाराष्ट्रभरात सरकारला ह्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागतील। आणि पत्रकारांना आम्हाला मोठ्या प्रमाणात विनंती करायची आहे व्हिडिओच्या मार्फत की ही बातमी तुम्ही दाखवा। आणि ही बातमी दाखवल्यानंतर 78 वर्षानंतर सुद्धा माझा आदिवासी समाज आज कशा परिस्थितीमध्ये राहतोय हे सरकारच्या समोर तुम्ही मांडा, एवढीच विनंती करतो। इथेच थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम। का नाही पाण्याचा प्रश्न सुटला? हा पहिला पाणी प्या दे बाई, त्यांना पाणी देस प्या। लोक कुपोषणाने मरतायत। थरथरतो ना आता हात पाणी प्यायला।
तापी पाला तर हे बाय ही सगळी वेळ काय ते तुम्ही एक आता ग्रामसेवक आहेत, ग्रामसाहेब आहेत. तुम्ही त्या ठिकाणी बसल्यानंतर खुर्ची बसल्यानंतर तुम्ही उलटी सदस्यांना बोलून घेता हे पाण्याची अडचण कुठे कुठे काय आहे, मला पुन्हा त्याचे रिपोर्ट द्या, मी तिथे पुढे कळवतो. हे तुम्ही स्वतःहून मागून घ्यायला पाहिजे. लोक साहेब तुमच्याकडे मागतायत काय? नाही जात घशात पाणी यो नाही बघा जात ना? काय झालं गेलं ना, कसं गेलं ना? मग हे हा काय काढलं. तुम्ही बोलता ठराव दिलेले हे झालेलं आहे. तुम्हाला सर 6 महिने झाले, 6 महिने तुम्हाला पगार नाही दिले, तुम्ही सांगतील का? राहतील का? तर हे 6 महिने असे पाणी पितात. तुम्ही ही एक माणूस आहे, तेही माणूस ती का जोनावर नाही मिळत. आज यांची परिस्थिती काय? समजा हा खड्डा आहे, या खड्ड्यातून पाणी याच्यात, त्यांना वाटतं हे पाणी एकदम शुद्ध झालं, फिल्टर झालं, परंतु ते पाणी ते त्याच्यातच आहे. त्याला काय मशीन लावलेलं नाही मिळत का ते पाणी तिकडे येतं असा. मग ही जबाबदारी ही पण केलेली पाहिजे. अहो आपण सुद्धा ग्रामीण भागातले लोक आहेत, आपण कर्मचारी, यांच्या काय समस्या तुम्ही त्यांना बोलायला पाहिजे, सदस्याला सरपंचाला बोलून घ्यायला तुम्हाला जो पाहिजे. पगार भेटतो तो कसला भेटतो? ह्या लोकांच्या सेवेसाठी ना. पूर्वी आम्ही सांगायचो भाषणामध्ये लोकांना की कोणीच आमचं हे नाही, फक्त ग्रामसेवक हा लोकांचा सेवक आहे. पण आता तो पण सेवक नाही राहिला, आता त्याला पण अधिकारी बनवून टाकला. बरोबर ना? आता ग्रामविकास अधिकारी करून टाकला. पहिला ग्रामसेवक होता. हा पाणी तुम्ही पिला? फक्त तुम्ही एक तुमची मुलं हा पाणी पिऊन पिणार बघा. का? फक्त आहे तुमच्या ना बीडीओ बाई, साहेबांची किंवा तुमच्या अधिकाऱ्यांची पोरं हा तुम्ही काय पाणी होणार पितील नाही. का? तुम्हाला काय फक्त पिऊ दे, तुम्ही फक्त पिऊ बाय दे जरा मी इकडे. पाणी पिऊन दाखवतो, तुम्ही नंतर हा, प्या. नंतर प्या. मला पण साईडला प्यायला साईडला दे. खदुल बाई मला पण प्यायला दे. पाणी लगेच गेला हा? हे बघा, हे पण मी पण पितो, तुम्ही फक्त बघा. हा पाणी तुम्ही प्या आता. तुम्ही प्या, काय ताई वाटतं यांना दे. द्या त्यांना म्हणजे पिऊन बघा. आदिवासी त्रास होईल का? माणसं नाही. त्रास होईल ना? घ्या ना. असं काय नाही, आम्ही लहानपणी पिलेलं आहे. हे पिलं पण लहान नाही, आताचा फरक आहे. आताचा फरक सर्वांनी आहे. पिलं. पहिला ना आताचा पाण्याची फरक चव आहे. काय ती बघा तुम्ही. भाऊसाहेब तुमची हद्द आहे आणि तुमच्या हद्दीतल्या गावाची तुम्हाला माहित नसेल कुठं पाणी आहे, काय कुठं कोणती घरं आहेत. आजच्या तारखेला ही हद्दीचं कन्फ्युजन होतं की बाबा हे कराची पाड्यामध्ये आहे की केगव्याच्या ऐका ना साहेब, कराची पाड्यामध्ये आहे की केगव्यामध्ये आहे? हा हेच कन्फ्युजन पण होतं. विक्रमगड तालुक्यातच आहे ना, हो, तालुक्यात पालघर ना. जिल्ह्यातच आहे ना, बरोबर आहे ना. महाराष्ट्रातच आहे ना, हो की ना, हो ना, पाकिस्तानला हो ना. आहे? नाही, तसं नाही. मग हा पाणी पहिला तुम्ही प्यायचा. हो, बरोबर आहे, तुम्ही पण एक मिनिट त्याची- ऐका, एक आम्ही मिनिट. लोक मूर्ख नाही मिळत. 6 महिन्यापूर्वी जेव्हा मोर्चा निघाला तेव्हा आम्ही हाच पाण्याचा प्रश्न मांडला होता. तुमच्या बीडीओ साहेबांना आम्ही लिहून दिलं होतं ह्या बाबांचं नाव. 6 महिन्यापासून तुम्ही काय केलं? अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.